नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी घेऊन आली आहे आज तुमच्यासाठी एक नवीन प्रश्न. तर चला प्रश्न पाहू. लोकहितवादी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? पर्याय आहेत: गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ हरी देशमुख, गणेश वासुदेव जोशी, विनोबा भावे. तर विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी या दोन नावामध्ये गोंधळून जात असतात की नेमकं गोपाळ गणेश आगरकर आहेत की गोपाळ हरी देशमुख. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. तर मित्रांनो, लोकहितवादी हे गोपाळ हरी देशमुख यांनाच का म्हटले जातं? तर याचं कारण आहे, त्यांनी समाजाच्या हितासाठी लेखन व विचार मांडले. त्यांनी लोकहितवादी या टोपणनावाने शतपत्रे म्हणजे 108 लेख लिहिली. या लेखांमधून त्यांनी अंधश्रद्धा, जातीभेद, अज्ञान, अन्यायकारक रूढी परंपरा यांवर कठोर टीका केली. त्यांनी शिक्षण, सामाजिक सुधारणा, स्त्री-पुरुष समानता यांचा आग्रह धरला. म्हणून समाजाच्या लोकांच्या हितासाठी कार्य केल्यामुळे गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं, या दोन नावामध्ये तुम्हाला अजिबात गोंधळून जायचं नाही. जेव्हा जर तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारलं की लोकहितवादी असं कोणाला म्हटलं जातं, तर अगोदर प्रश्न नीट वाचूनच मग त्याचे पर्याय व्यवस्थित वाचा आणि मग आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर द्या. कारण जर तुम्ही घाई गडबडीमध्ये न वाचता फक्त समोरचे नाव वाचलं आणि हे वाचलंच नाही संपूर्ण नाव, तर तुमचं उत्तर चुकू शकतं. त्यामुळे लक्षात ठेवा, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन माहितीसोबत.